हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण करत आहोत मँगो कुल्फी. त्यासाठी मी या ठिकाणी 3 आंबे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. दूध पाणी ह्याचा वापर नाही केलेला. दूध घेतलेलं आहे. बदाम घेतलात, 2-3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून ह्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. जायफळ किसून घेतले, मोठी वाटी साखर आणि कस्टर्ड पावडर. आज आपण कस्टर्ड पावडरपासून मँगो कुल्फी बनवत आहोत. कढईमध्ये आपण दूध घालून घेऊयात. मी साई पण घेतलेली आहे. दूध चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बदामाचे काप घालून घेऊयात. बदाम मी 2-3 तास भिजत ठेवून त्याचे साल काढून घेतल्यात. दूध चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करून घेऊयात. मी थोडंसं जायफळ आत्ता ॲड करते. साखर पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये मी कस्टर्ड पावडर ॲड करून घेते, जे आपण दुधामध्ये मिक्स करून घेतली होती. आपण बघू शकता हे दूध आता घट्टसर झालेलं आहे. आपण गॅस बंद करूयात आणि हे रूम टेम्परेचरवरती थंड होण्यासाठी ठेवूयात. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये मिक्सरला लावून घेतलेला आंबा घालणार आहोत. त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये उरलेलं जायफळ घालून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्या मिश्रणाला आपण कुल्फीच्या ट्रेमध्ये भरून घेऊयात. आपण ह्या ट्रेला झाकण लावून घेऊयात. आपण हा कुल्फीचा ट्रे ओव्हरनाईट डीप फ्रीझरला ठेवणार आहोत. फ्रीजमधून आपण हा ट्रे काढलेला आहे. ओव्हरनाईट आपण याला ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. हा ट्रे मी थोडा वेळ पाण्याखाली धरून ठेवला होता. आपण बघू शकता आपली कुल्फी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.